सातपूर शहराला लाभली कणखर नेत्या मायाताई निवृत्ती काळे भीम जन्मोत्सव अध्यक्षपदी। सातपूर शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मायाताई निवृत्ती काळे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सातपूर भीम जन्मोत्सव जयंती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। मायाताई काळे यांचे नाव सातपूरमध्ये सामाजिक चळवळीतील एक सक्षम कार्यतत्पर आणि कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाते। गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात अतिशय सक्रिय आहेत। समाजासाठी निरंतर झटणाऱ्या या महिला नेतृत्वाने अनेक उपक्रम राबवत जनतेच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे। संघटनात्मक नेतृत्वाची निवड या ऐतिहासिक बैठकीत माजी भीम जन्मोत्सव अध्यक्ष भिवानंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला। संयोजन आणि नियोजनाची जबाबदारी काळू काळे, रवींद्र काळे, अरुण काळे आणि नंदकुमार जाधव यांनी पार पाडली। मायाताई यांच्या अध्यक्षपदी निवडीचं सर्व स्तरातून जोरदार स्वागत करण्यात आलं। डॅशिंग महिला नेतृत्वाचा सातपूरला लाभ। मायाताई निवृत्ती काळे या सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहिले आहेत। त्यांच्या रूपाने सातपूरला एक धडाडीचे, तडफदार आणि समाजहितासाठी तत्पर असलेले नेतृत्व मिळाले आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली भीम जन्मोत्सव अधिक भव्य आणि प्रभावी स्वरूपात साजरा होईल असा विश्वास सातपूर शहरातील नागरिकांनी व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा। नवनिर्वाचित अध्यक्ष मायाताई काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सातपूर राजवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या पुढील कार्याची सुरुवात केली। भविष्यातील दिशा आणि जबाबदारी मायाताई काळे यांनी या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की सामाजिक कार्य हा माझा विश्वास आहे। भीम जन्मोत्सव हा केवळ एक उत्सव नसून नव्या पिढीला प्रेरणा देणारा महान प्रसंग आहे आणि तो अधिक भव्य करण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम सर्वतोपरी प्रयत्न करू। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर या विशेष प्रसंगी प्रसाद बर्वे, जयश्री निवृत्ती शेठ काळे, भोला निवृत्ती शेठ काळे, तेजस बर्वे, विवेक बर्वे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। सातपूर शहराच्या विकासात आणि सामाजिक न्यायाच्या प्रवाहात एक नवा अध्याय सुरू करणाऱ्या मायाताई निवृत्ती काळे यांच्या नेतृत्वाला शुभेच्छा। भीमोत्सव समिती 2025 खरं तर सर्वांना माझा मानाचा एक मुजरा म्हणेल मी सगळ्यांना जेवढे भीम सैनिक आहे म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत। विषय असा आहे 2021 मध्ये कोविड होतं। कोविडच्या कार्यक्रमात जेव्हा जयंती कशी साजरी करायची त्यावेळेस सर्व म्हणतात की याने केला त्याने केला, पण खऱ्या अर्थाने जे 7-8 जण एकत्र आले, नंदूभाऊ जाधव असतील त्यांनी सुचवली होती ही संकल्पना। या संकल्पनेतून सर्व एकत्र आल्यानंतर हा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित साजरी करायचाही ठरवलं। त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त महिलांनाही सहभागी करून घेतलं। सुरुवातीपासून प्रत्येकाला विचारले गेले, शब्दाने विचारले गेले। कोणी असं नाही की त्याला शब्दाला विचारलं मान दिला गेला नाही, प्रत्येकाला विचारलं। त्याच्यामध्ये आपले अरुण भाऊ असतील, रवी नाना असतील, भिवानंद काळे असतील आणि सर्व नंदू जाधव म्हणजे संपूर्ण काळू काका असतील, त्यांनी म्हणजे मला प्रत्येक गोष्ट विचारली। असं नाही की त्यांनी कधीच विचारली नाही का ग आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आज खरं सांगू का माझी भीती मेली। मी आज व्यावसायिक आहे, मी स्वतः व्यावसायिक करते, मी एज्युकेटेड पण आहे, असं नाही की एज्युकेटेड नाही अनएज्युकेटेड आहे। त्याच्यात माझ्या भावजाई पण आहेत, त्या नगरसेविका झालेल्या, सभापती झालेल्या, त्या पण शिकलेल्या सवरलेल्या आहे। याच्यामध्ये असं आहे की ज्या माझ्या जुन्या आया आहेत, जुन्या स्लम एरियामधल्या आया आहेत, म्हणजे मोठे आहे, मीरा मोठे हे असतील, पर्वता मोठे हे असतील, मायाबाई पालवे असतील, या अनएज्युकेटेड जरी आहे पण सुरुवातीपासून त्यांनी या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे। त्यांनी घराघरातनं महिला बाहेर काढलेल्या आहे। मग ते बुद्ध पौर्णिमा असो, भीम जयंती असो, काही असो, त्यांनी सर्वांनी। आणि तुम्हाला सांगू का सर्वात मोठं पाठबळ जे आहे ना, अंस मोठे, मीरा मोठे, या सगळ्या इंदुबाई मोठे म्हणजे जेवढे आहेत काही वारले, एक्सपायर झाल्या, पण मला पुढे काढलंय की त्यांनी मी सांगितलं की नाही तू कर, तू जा पुढे। माझी आई पण असेल, माझी मोठी आई पण असेल, सर्व आहे। पण त्याच्यामुळे आहे ना ह्या गोष्टी म्हणजे असं तुम्ही परत म्हणाल की मायाताई आल्या राजवाड्यावरच थांबल्या, तसं नाही। त्याच्यामध्ये सर्वच जण आहे, सर्वांचं पाठबळ आहे, सर्वांचा हात आहे। फक्त माझी एकच जिद्द होती की आपण एक भीमसैनिक आहे, भीमसैनिकाप्रमाणे हा उत्साह मोठा होईल, सगळे माझे जे बंधू आहेत त्यांना हातभार लागेल आणि मी व्यावसायिक या नात्याने आणि मी करते आणि ते करणार। आणि दरवर्षीप्रमाणे माझी ही जी देणगी आहे की आज ही 5 लाखाची आहे, याच्या पुढे ती आणखीन वाढणार, दरवर्षी वाढणार। 50,000 होती, आता मी 4 पटीने वाढवली। त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद करते। आणि माझा स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।